नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या देशात सरकारी नियंत्रण ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेले सरकारी नियंत्रण हे एक कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतरही उद्योग क्षेत्रामध्ये सरकारचं नियंत्रण आहे आणि ते आपल्याला दिसतं सुद्धा आणि ते काही प्रमाणात आपल्याला सगळ्यांचे काम करताय दिसतंय सुद्धा. आपलं सरकार धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षाचा अर्थ असा असतो कुठल्याही धर्मामध्ये आपण ढवळाढवळ करणार नाही, सरकार म्हणून ढवळाढवळ करणार नाही. परंतु हिंदूंच्या मंदिरांवर, तिथे चालणाऱ्या सर्व अर्थकारणावरती सरकारचं नियंत्रण आहे. मग फक्त अल्पसंख्याक म्हणून मुसलमान असतील, इतर कुठलेही धर्मीय असतील, त्यांच्या कुठल्याही धार्मिक अर्थकारणावरती, त्यांच्या मशिदी असतील किंवा चर्चेस असतील, यांच्यातल्या कुठल्याही अर्थकारणावरती सरकार कुठलंही नियंत्रण ठेवत नाही. असं का? हे आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. हिंदू म्हणून आपल्याला हे प्रश्न विचारले पण पाहिजेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला कायदेशीर बाबी असतील, संविधान आपलं भारताचं काय म्हणतं, या सगळ्याच गोष्टींचा विचार करणं आपल्याला आज गरजेचं आहे. आणि यासाठीच आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत माजी सनदी अधिकारी लीना मेहेंद्रे मॅडम. मॅडम, हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं पहिलं मनपूर्वक स्वागत. राम राम, वंदे मातरम सर्व देशवासियांना आणि तुमच्या सर्व दर्शकांना. मॅडम, मगाशी मी प्रस्तावनेत म्हटलं जसं की भारतातल्या हिंदूंच्या मंदिरांवरती सरकारचं नियंत्रण आहे आणि इतर धर्मियांच्या कुठल्याही याच्यावरती नियंत्रण नाही. मुळात सरकारचं मंदिरांवरती नियंत्रण आहे ह्याचा अर्थ काय होतो? कशा पद्धतीने नियंत्रण असतं? आपण काय सांगाल? सरकारचं मंदिरांवर नियंत्रण हे अत्यंत दुर्दैवी, अत्यंत चुकीची ही गोष्ट आहे आणि त्याच्या मागे एक मोठं निव्वळ अर्थकारण नाहीये, त्याच्या मागे एक मोठं राजकारण आहे. तर इथे मला असं वाटतं आपण दोन्ही मुद्द्यांची चर्चा करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये समाजकारणही आहे, तिकडेही मी येणार आहे. त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत, त्याच्याहीवर मी येणार आहे. पण पहिल्यांदा असं बघू की भारतामध्ये जी काही आपली सनातनी परंपरा आहे, ह्या परंपरेमध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलाही जो सद्विचारी व्यक्ती असेल त्यांनी ज्याला समाजाचं भलं करण्याची इच्छा आहे, की ज्याला हे कळतं की समाजाच्या प्रती आपण काहीतरी उरून होत राहिलं पाहिजे सातत्याने, हे ज्याला कळतं, त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय सांगितलेला आहे तर तो आहे दान. म्हणजे तुम्ही तुमच्या संपत्तीतली 1% संपत्ती ही दानाच्या रूपाने इतरांमध्ये, गरजू लोकांमध्ये वाटप करत राहा. आणि ते कुणाला देऊ हे तुम्हाला समजत नसेल तर जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये तुम्ही हे दान देऊ शकता. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे मंदिरं, ह्या मंदिरांमध्ये जी देवाची प्राण प्रतिष्ठा केली जाते, तिथे शब्दच मिळत आहे प्राण प्रतिष्ठा. म्हणजे आपण असं गृहीत धरलेलं आहे, मान्य केलेलं आहे, आपण श्रद्धा ठेवलेली आहे की त्या मंदिरामध्ये जी काही देवता, जिची आपण त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, ती देवता ही जिती, जागती, जागृत अशी ती देवता आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्या देवतेच्या पूजा अर्चेची विधी आहे, त्या देवतेला प्रसाद देण्याची, नैवेद्य दाखवण्याची विधी आहे, त्या देवतेचा पोशाख करण्याची विधी आहे, त्या देवतेला कित्येक मंदिरांमध्ये त्या विश्रांतीसाठी झोपवण्याची व्यवस्था आहे. म्हणजे जसं एक आपण म्हणतो की जसा माझ्यामधला प्राण आहे, म्हणजे प्राण प्रतिष्ठेचे मंत्र जर आपण बघितले ना तर आपल्याला चकित व्हायला होईल की जेव्हा आपण म्हणतो की माझे प्राण मी आतापासून तुझ्यामध्ये स्थापित करत आहे, जेणेकरून तू मला माझं योग्य ते मार्गदर्शन करत राहा. माझे प्राण मी फक्त माझ्याकडेच ठेवले तर मला माझे योग्य ते मार्गदर्शन जमणार नाही एखाद वेळी. म्हणून तू पण माझ्या बरोबर मार्गदर्शनासाठी तत्पर राहा, म्हणून मी माझे प्राण तुझ्यामध्ये काही अंश ठेवत आहे, असं त्या देवतेला आपण सांगून प्राण प्रतिष्ठा करत असतो. ही जी श्रद्धा आहे, ह्या श्रद्धेला
कुणी प्रश्न लावू नये. आणि ज्यांना ही श्रद्धा मान्य नसेल ते हिंदू नाहीत, पण ज्यांना ही श्रद्धा मान्य आहे ते हिंदू आहेत, तेच मंदिरात जातात आणि तेच दान करतात. का तर आपल्याकडे समाजाचं उरण होण्यासाठी दान ही सगळ्यात सोपी परंपरा सांगितलेली. मग अशा मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दान ह्या संकल्पनेतून पैसा गोळा होतो. आता आपण जर ऐतिहासिक हे बघितलं की मंदिरांची कामं काय होती किंवा मंदिरांनी कोणती भूमिका आपल्या इतिहासात आणि किती महत्वाची भूमिका बजावलेली आहे ते जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही मंदिरं आपल्याकडे विद्या अध्ययनाचं आणि अध्यापनाचं म्हणजे शिकणं आणि शिकवणं ह्याचं केंद्र असे. ही मंदिरं म्हणजे जसं वनामध्ये गुरुकुल असत तसं वनाच्या बाहेर जेव्हा आपण ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये येतो तेव्हा इथे मंदिरं असत आणि ह्या मंदिरांमध्ये विद्या अध्ययनाचं काम सुरू होत असे. त्यामुळे गावातल्या सगळ्या व्यक्तींना विद्या प्राप्त होत असे. मग ती कोणती विद्या हा मुद्दा वेगळा आहे. एखाद्याला गणिताची विद्या शिकवली जात असेल, एखाद्याला स्थापत्याची विद्या शिकवली जात असेल, एखाद्याला शेतीची विद्या शिकवली जात असेल, एखाद्याला गायनाची विद्या शिकवली जात असेल, हे मुद्दे वेगळे आहेत. पण ह्या सगळ्या विद्या शिकण्याचं एक स्थान म्हणून मंदिरं ही मोठी भूमिका बजावत असत. आला गेला थकला भागलेला अतिथी, लांबून आलेला, देशाटन करून आलेला, ज्याची कुठेही ओळख देख नाही, अशांना मंदिरं ही विश्रांती स्थान तिथे असत. त्यांची देखभाल होत असे. त्यानंतर देशाटन करून आलेल्यांनी आपापले अनुभव मंदिरात येऊन सांगणं आणि अशा तऱ्हेने हे जे संपूर्ण देशाचं ऐक्य, सांस्कृतिक ऐक्य जे टिकून राहिलेलं आहे आपल्या देशात, ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे तीर्थाटन. आणि अशी तीर्थाटन केलेली मंडळी येऊन ज्या त्या गावांमध्ये जाऊन त्या त्या तीर्थांचं महत्व हे मंदिरात उपस्थित राहून सगळ्यांना सांगत असत. जे आपल्याकडे ही जी भजन आणि कीर्तन ही जी परंपरा आलेली आहे, ही परंपरा मूळतः मला असं वाटतं की ह्याचं मूळ ह्याच्यात आहे की तीर्थाटन करून आलेल्या व्यक्तींनी त्या तीर्थात आपण जे जे काही बघितलं त्याचं वर्णन करून सांगणं ही देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही खूप मोठी भूमिका होती की जी तीर्थाटना करणाऱ्यांची, तीर्थयात्रींची ती एक खूप मोठी त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. आणि ही पार पडण्यासाठी ही मंदिरं जी होती ही त्याच्यासाठी पोषक, पूरक त्यांचं आश्रयस्थान होतं. सो हे देवाणघेवाण, माहितीचं देवाणघेवाण, ज्ञानाचं देवाणघेवाण, अध्ययन, अध्यापन, भारतीय संस्कृतीचं ऐक्य टिकवणं, ह्या सगळ्या भूमिका ह्या मंदिरांमार्फत पार पाडल्या जात असत. आणि ह्याच्यासाठी मंदिरांकडे जे काही दान येत असत तर ते दान लिहून ठेवण्याची एक परंपरा होती, ते दान जपून ठेवण्याची परंपरा. आणि म्हणून आपल्याला आजही जर आपण उघडायला गेलं म्हणजे काही मंदिरांचे जे काही त्यांचे जे काही ट्रेझर हाऊसेस होते किंवा जिथे त्यांचं दान साठवलं जायचं, अशा काही खोल्या जेव्हा सरकारने न्यायालयांनी सांगितल्यामुळे उघडण्यात आल्या तेव्हा आपल्याला दिसून आलं की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी दिलेलं दान जे होतं ते साठवलेलं होतं आणि त्यांच्या याद्या ठेवलेल्या होत्या. हे महत्वाचं. तर अशी ही भूमिका मंदिरांची होती. आता ह्याच्यावर ब्रिटिशांना दोन गोष्टी करायच्या. एक तर ब्रिटिशांना पैसा कुठल्याही पद्धतीने का असो, भारतीयांचा पैसा आम्हाला हवा, आमचा त्याच्यावर हक्क आहे, कारण आम्ही इथे विजयी आणि डिक्टेटर, राज्य चालवणारे राज्यकर्ते आम्ही इथे आहोत. त्यामुळे इथल्या भारतीयांचा जो काही पैसा आहे तो आम्हाला न्याय्य अन्याय्य कुठल्याही मार्गाने का असे ना आम्हाला तो हवा. मग आम्हाला हवा म्हटल्यावर मंदिरांकडे खूप पैसा आहे, मग त्याच्यावर नियंत्रण सरकारचं असलं की आपोआप तो पैसा सरकारकडे येतो. हे जे ब्रिटिशांनी धोरण आखलं त्या धोरणाला आपल्या देशात अद्यापही
जे काँग्रेस आलं तेव्हा काँग्रेसच्या लोकांना वाटलं बाबा किती चांगलं आहे, आपल्याला आयता एक सोर्स ऑफ रेव्हेन्यू. मग ते सरकार गेलं, बीजेपीचं सरकार आलं. अजूनही बीजेपी असं म्हणते की हो, दिस इज अ गुड सोर्स ऑफ रेव्हेन्यू, आपण ह्याला थांबवावं का न थांबवावं. आता खरं बघितलं तर ह्यातल्या कुठल्याही मंदिराचा पैसा केंद्र सरकारकडे येत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ब्रिटिश काळात हा पैसा ब्रिटिशांकडे, म्हणजे ब्रिटिशांचं जे केंद्रीय जी शासन व्यवस्था होती तिथपर्यंत पोचायचा, किंबहुना तो इंग्लंडच्या महाराणीपर्यंत पोचायचा. आता तसं होत नाहीये, केंद्राकडे पैसा येत नाही, पण तरी सुद्धा केंद्र एकतर अजूनही विचार करतंय. आणि ज्या केंद्राचं भाजपाचं राज्य असलेली कित्येक सरकारं अशी आहेत की त्यांना पण असं वाटतंय की अरे हा एवढा मोठा सोर्स ऑफ मनी आहे, मग हा आपण सोडायचा का. तो एकतर मी असं म्हणेन की हा एक सरळ सरळ, आता हर्षद तू असं म्हणालास की प्रायव्हेटायझेशनचे वारे वाहत आहेत. सरकार आपल्याकडे असलेल्या कित्येक संस्थांना प्रायव्हेट करतंय. इव्हन न्यूक्लिअर एनर्जी हँडलिंग, की ज्याच्यात जरा इकडचं तिकडे झालं की मोठा डिझास्टर होऊ शकतो. आणि म्हणून इतके वर्ष, इतका काळ हे सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीतलं एक सेक्टर होतं, न्यूक्लिअर एनर्जी. ते सुद्धा सरकार मोकळं करायला तयार आहे. का? तर देशातल्या युवा पिढीला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य किंवा परवानगी मिळाली पाहिजे, हे कारण सांगितलं जातं. मग तसं जर असेल तर मंदिरांचा येणारा पैसा कशा तऱ्हेने वापरायचा हे ठरवण्यासाठी सरकार का लागतं? मग हे हिंदूंना का दिलं जात नाही परत? कारण जोपर्यंत ह्या ठिकाणी अगदी दृश्य स्वरूपातील हिंदी विरोधी सरकार होती, किंवा हिंदूंना हिंदू विरोधी असं मी म्हणणार नाही, पण हिंदूंबद्दल सहानुभूती नसणारी सरकार जेव्हा होती, त्यावेळेला त्यांनी ह्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि आजही ज्या ज्या राज्यांमध्ये हिंदूंबद्दल सहानुभूती नसणारी सरकारं आहेत, ते अगदी मंदिरांना गळफास लावल्यासारखं तसं जखडून ठेवलेलं आहे की हा पैसा फक्त नुसता पैसाच नाही. आता मी दुसऱ्या पैशाशिवायचा जो दुसरा मुद्दा आहे त्याच्याकडे मी येते, ज्याला मी म्हटलं की त्याच्यात राजकारण आणि समाजकारण हे आहे. हेही लक्षात घेऊया की ब्रिटिशांना काहीही करून, आणि आजही संपूर्ण जगामध्ये त्या विचारसरणीचे लोक आहेत ज्याला आपण आज डीप स्टेट असं म्हणतो, की ज्यांना भारतातील सनातन संस्कृती संपवायची इच्छा आहे. म्हणजे जॉर्ज सोरोस सारखी माणसं उघडपणे म्हणतात, ठीक आहे, ममदानी सारखी माणसं उघडपणे म्हणतात की आम्हाला भारतीय संस्कृती संपवायची आहे. कित्येक मुसलमान मुल्ला मौलवी उघडपणे म्हणतात की आम्हाला ह्या देशामध्ये काय आणायचंय, गजवाए हिंद करायचा आहे, म्हणजे इथली संस्कृती संपवून आम्हाला मुस्लिम संस्कृती इथे आणायची, इस्लामिक संस्कृती इथे आणायची. सो ह्या देशातून सनातन धर्म संपवायला खूपशा संस्था कित्येक वर्ष, कित्येक शेकडो वर्ष टपलेल्या आहेत. ते ब्रिटिश गेले म्हणजे आता ते संकट टळलं असं अर्थ होत नाही. तो ब्रिटिशांनी जेव्हा हा कायदा आणला तेव्हा त्यांनी नुसतं मंदिरांवर सरकारी ताबा घेतला असं नाही, त्यांनी काही महत्वाच्या मंदिरांवरचा ताबा त्यांनी घेतला. सरसकट प्रत्येक मंदिर सरकारी ताब्यात तेव्हाही नव्हतं, आताही नाहीये. पण सरसकट सगळ्या मंदिरांना जो एक कायदा लागू झाला तो हा होता की मंदिरांना अध्यापन करायला परवानगी नाही. म्हणजे जे मूळ आपल्या देशातल्या सगळ्या मंदिरांनी जे मूळ ऐतिहासिक कार्य हजारो वर्ष केलं, अध्यापन आणि अध्ययन, तेच मुळात
सरकारने, ब्रिटिशांनी सांगितलं ते त्यांनी करायचं नाही, आणि आजही सरकार म्हणतं ते त्यांनी करायचं नाही. आणि हा जो ज्या मंदिरांवर सरकारी नियंत्रण आहे आज, त्या मंदिरांमधला पैसा कशासाठी वापरला जातो ही जर आपण एक यादी करायला घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की जे जे हिंदू इतर लोकांना पोषक आहे ते सगळं केलं जातं, आणि जे जे हिंदूंसाठी चांगलं आहे ते काहीही केलं जात नाही. म्हणजे इतकं की तिरुपती बालाजी मंदिर, त्याचा नियामक अध्यक्ष कोण, तर एक ख्रिश्चन. चामुंडा हिल्स मैसूरमध्ये तो चामुंडा महोत्सव होतो दरवर्षी, त्या महोत्सवाची प्रमुख कोण, तर एक मुस्लिम महिला. कुंभमेळा होतो अखिलेशच्या काळात, त्या कुंभमेळ्याचं मोठं आयोजन करायचं असतं, त्यासाठी मोठा पैसा ठेवलेला असतो. तर ह्या कुंभमेळ्याचा आयोजक कोण, त्यांचा मुसलमान मंत्री, मुसलमान नाव काय त्याचं, आजम खान. तर हिंदूंच्या मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा ज्या हिंदू परंपरा आहेत त्या हिंदू परंपरेवर अजिबात श्रद्धा नसलेले लोक ह्या मंदिरांचं नियामक मंडळ चालवतात. ही पण एक मोठी, ज्याला आपण खतरे की घंटी म्हणतो, ती आहे. तिरुपती बालाजीचा प्रसाद कसा केला जातो, त्याच्यात किती भेसळ केली जाते, त्याच्यात काय काय मिसळलं जातं, ही जी स्टोरी बाहेर आली ती थक्क करणारी स्टोरी होती. सो कधी काळी आम्ही असं ऐकत होतो, आमच्या लहानपणी आम्ही वाचत होतो, आपण संपवूया 2 मिनिटात. आम्ही असं वाचत होतो की एखाद्या गावामधल्या सगळ्या हिंदूंना जर का त्यांचं धर्मांतरण करायचं असेल तर ते काय करत असत की त्या विहिरीमध्ये गोमांस टाकायचं, किंवा ख्रिश्चन जेव्हा आले तेव्हा त्यांनी काय म्हटलं की त्या विहिरींमध्ये पाव टाकायचं, की मग ते पाणी पिणारा किंवा ते पाणी ज्यांनी काल पण प्यायलं असेल ते सगळे हिंदू लगेच भ्रष्ट झाले, आणि मग ते सगळे लगेचच्या लगेच ते भ्रष्ट झाल्यामुळे ते धर्माबाहेर फेकले गेले, आणि अशा तऱ्हेने ते धर्मांतरित झाले. तर निव्वळ तुमच्या खाण्यामुळे सुद्धा जर तुम्हाला भ्रष्ट करता येत असेल तर प्रसाद भ्रष्ट करायचा, मुद्दाम भ्रष्ट करायचा, हेही टेक्निक तिरुपती बालाजी मंदिरामध्ये वापरलं गेलं. हे जेव्हा बातमी बाहेर येते तेव्हा हा प्रश्न साहजिक उद्भवतो की हिंदूंना संपवण्याचं मोठं सामाजिक सांस्कृतिक राजकारण हे मंदिरं ताब्यात ठेवून सरकार म्हण कोणी म्हण, जे कोणी मंदिरं ताब्यात ठेवतं स्वतःचं, त्यांच्या मागे हिंदू सनातन धर्माच्या सगळ्या परंपरा, श्रद्धा संपवणं हाही एक त्याच्या मागचा एक डीप स्टेटचा एक उद्देश असतो. त्यामुळे हा फक्त मंदिरांचा पैसा का हिंदूंसाठी वापरला जाऊ शकत नाही एवढाच फक्त प्रश्न राहत नाहीये. आज मंदिरांचा पैसा, मंदिरांचं नियोजन, मंदिरांचं कंट्रोल, मंदिरांचं आधिपत्य हे हिंदूंची श्रद्धा संपवण्यासाठी वापरलं जात आहे. हाही एक गंभीर विषय आहे, आणि म्हणून सरकारचं मंदिरांवरचं नियंत्रण, मग ते कुठल्याही राज्यात असेल, अगदी स्टालिनच्या राज्यात जरी असेल, केरळ सारख्या राज्यात जरी असेल, तरी हे संपवलं जाणं आणि ह्याच्यासाठी हिंदूंनी वारंवार आग्रह धरणं, ती लढाई कधीही थांबू न देणं हे गरजेचं आहे. हे धर्मयुद्ध आहे आणि हे धर्मयुद्ध लढलंच पाहिजे, हीच आपल्या देशातील सगळ्या अर्जुनांना माझं सांगणं आहे. मॅडम, आता तुम्ही संपूर्ण विस्तृत उत्तर दिलं की भारतात मंदिरांवरती नियंत्रण म्हणजे नेमकं काय हे सगळं सांगितलं.
मग नेमकं मुसलमानांच्या या मशिदींवरती सरकारचं नियंत्रण आहे का, त्यांचं अर्थकारण कसं झालं, आणि मुळात संविधानामध्ये असं कुठलं नियंत्रण मिळवण्याची तरतूद केली आहे का, हा शेवटचा प्रश्न. नाही, जेवढे कोणी म्हणजे अल्पसंख्याकांवर सरकारी नियंत्रण राहू शकत नाही, कारण अल्पसंख्याकांना त्यांचा अस्तित्व टिकून राहण्यासाठी जी काही त्यांना एक फ्रीडम देण्याची गरज आहे, ती फ्रीडम देण्याची तरतूद संविधानामध्ये केलेली, की त्यांना हे फ्रीडम असेल, त्यांना शैक्षणिक फ्रीडम असेल, त्यांना अमुक फ्रीडम असेल, तमुक फ्रीडम असेल, ही इम्युनिटी असेल, ती इम्युनिटी असेल. संविधानाने त्यांना त्यांचं अल्पसंख्याक ते असल्यामुळे त्यांचं अस्तित्व टिकून राहण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी काही सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशा जाणीवेनी संविधानामध्ये त्या तरतुदी केल्या. मग इथे प्रश्न येतो, अगदी थोडक्यात मी विचारते, इथे प्रश्न येतो की अल्पसंख्याक कुणाला म्हणायचं? हे आपण किती आपली, मला असं वाटतं आपण किती बुद्धी गहाण ठेवली आहे की आपण म्हणतो की जोपर्यंत ते अगदी काटोकाट 50% होत नाहीत तोपर्यंत त्यांना अल्पसंख्याकच म्हणायचं मुसलमानांना. अरे नाही, असं नसतं. तुम्ही सगळ्या जगभरातली डेफिनेशन्स उचलून बघा. 5% जिथे ज्या ठिकाणी इतर बहुसंख्याकांच्या तुलनेत ज्यांचं अस्तित्व 5% किंवा कमी आहे त्यांना अल्पसंख्याक म्हटलं जातं. ज्यांचं पर्सेंटेज 5%च्या वर आहे त्यांना अल्पसंख्याक म्हटलं जात नाही. आपल्या देशात असे जिल्ह्याच्या जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी मुस्लिम संख्या 56%, 60%, 90% झालेली आहे, आणि तरीही आपण त्यांना अल्पसंख्याक म्हणून त्यांना सगळ्या पद्धतीचे फायदे देतो, त्यांना सगळ्या पद्धतीच्या मुभा देतो, त्यांच्यावर कोणतंही नियंत्रण ठेवत नाही. मुळात त्यांचा अल्पसंख्याक हे जे लेबल आपण मुसलमानांना चिकटवलेलं आहे ते 15% आहेत, 20% आहेत, सरसकट विचार केला तर ते लेबल कधीच निघायची गरज आहे. ते आपण काढत नसल्यामुळे ह्या सगळ्या संविधानातल्या तरतुदीचा गैरवापर, गैरफायदा त्यांना दिला जातो. आणि त्या तुलनेत हिंदूंना मात्र कोणत्याही शाळेमध्ये सरकारी असो का गैर सरकारी असो, तुम्हाला भगवद्गीता म्हणायला परवानगी नाही सामूहिकरित्या. का नाही? कारण संविधानाने असं सांगितलं, जे अल्पसंख्याक असतील त्यांना ह्या सुविधा द्या. म्हणजे संविधानात असं गृहीत धरलेलं होतं की ह्या सुविधा बहुसंख्याक समाजाला असतीलच, पण बहुसंख्याकांना पण ह्या सुविधा द्या असं एक अगदी ठळक वाक्य संविधानात नसल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा बहुसंख्याकांच्या काढून घेण्यात आलेल्या आहेत आणि रोजच्या रोज हे प्रमाण वाढतंय. ह्यासाठी ह्या तरतुदीचा निषेध, ह्या तरतुदीचा विरोध आणि ह्या तरतुदी संपवण्यासाठी आणि मंदिरांवरून सरकारचं नियंत्रण उठवण्यासाठी सगळ्या हिंदूंनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच अनुषंगाने मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा की आजही कित्येक मंदिरं अशी आहेत की ज्यांच्यावर सरकारी नियंत्रण नाहीये. माझं आवाहन आहे अशा सगळ्या मंदिरांना, त्या मंदिरामधले जे कोणी ट्रस्टी असतील, नियामक मंडळ असतील, काही घरगुती मोठी मंदिरं आहेत ते चालवणारे, जेवढे लोक मंदिरं चालवत आहेत, ज्यांच्याकडे मंदिरं आहेत आणि जे सरकारी नियंत्रणात नाहीत, त्यांनी लवकरात लवकर मंदिरांमार्फत हिंदूंसाठी शाळा चालवणं, हिंदूंसाठी उपक्रम चालवणं, हिंदूंसाठी काही योजना चालवणं ह्याची सुरुवात करावी. मग ती कितीही छोट्या प्रमाणात का असेना, परंतु ही त्यांनी तातडीने करण्याची गरज आहे. मॅडम, तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती इतकं विस्तृत उत्तर दिलं आणि प्रत्येक मुद्दे समजावून सांगितलेत. खरंच आज आपल्याला हा प्रश्न पडण्याची गरज आहे की आपण हिंदू म्हणून आपण जगतो आहोत, आपण हिंदू म्हणून भारतात राहत आहोत. कदाचित अशी परिस्थिती निर्माण केली जाते का की आपण हिंदू आहोत हा आपला दोष आहे
अशा पद्धतीची आज आपली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती वास्तव, ही जाणीव तुम्ही आम्हाला या प्रश्नात करून दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. जय हिंद, वंदे मातरम, राम राम. या होत्या लीना मेहेंदळे मॅडम. त्यांनी आपल्याला या अतिशय महत्वाच्या स्वतः टेक्निकल, तांत्रिक, संविधानिक आणि अशा पद्धतीने सगळे कंगोरे या मुद्द्याचे आपल्याला समजावून सांगितलंय आणि या विषयाबद्दल आपल्याला खऱ्या वास्तवाची जाणीव करून दिली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.